सो लकी की मी माझी पहिली सोलो ट्रिप इथे प्लॅन केली आहे. सोलो ट्रिप किंवा एकट्याने भटकंती करणं म्हटलं तर ॲडव्हेंचर आलंच नाही का. पण मी हे ॲडव्हेंचर करायचं ठरवलं आणि मी पोहोचले कर्नाटकातील हम्पी या ठिकाणी. हम्पी हे ठिकाण नक्की आहे कसं, तिथे काय काय गोष्टी पाहता येतात, करता येतात, तसेच ही माझी पहिली सोलो ट्रिप असल्यामुळे सोलो ट्रिप करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी हे सगळं मी हम्पीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ नक्की बघा. मी आत्ता रूमवरती पोहोचले आणि खूप सिम्पल होमस्टे आहे इथे. तुम्हाला इथे होमस्टे मिळून जातात. माझं आवरलेलं आहे सगळं. आता वाजले तर 1:45 आणि आता आपण लंच करून डायरेक्ट फिरायला जाणार आहोत. मॉर्निंग. विरूपाक्ष टेम्पल जे आहे तर त्याच्या जवळच माझं स्टे आहे आणि तिथून इथे जवळ मला ऑटोवाल्यांनी, ज्यांना मी हायर केले त्यांनी मला ही जागा दाखवली. तर इथे फिरायला तुम्ही सायकल हायर करू शकता, स्कूटी कदाचित मिळेल नाही मिळेल, किंवा जर तुम्ही एकटे असाल किंवा 3-4 जण असाल तर ऑटो देखील हायर करू शकता आणि ते तुम्हाला आसपासचे जे काही ठिकाणं आहेत तर ते फिरवतात. तर मी आत्ता एक ऑटो हायर केले, म्हणजे जे काका मला इथे घेऊन आले हम्पीला हॉस्पिटलवरून, तर त्यांचीच ऑटो मी हायर केलेली आहे. तर मला ते थोडे ठीक वाटले. आणि ऑटोचे चार्जेस जे आमचे ठरले ते 900 रुपीज, ते 1800 म्हणत होते, पण मग सुट्ट्यांचा कालावधी पण आहे, सीझन आहे, त्यामुळे मग आम्ही 900वरती थोडंसं डन केलं, कारण मी लेट पण पोचले राईट. अदरवाईज 1000 रुपीजच्या वरतीच मोस्टली ते चार्ज करतात. फूड हॅज अराइव्ड. हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर या वैभवशाली आणि संपन्न साम्राज्याची राजधानी. गोलाकार डोंगरांच्या मधोमध तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हम्पी हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली हजारच्या वर मंदिरे व स्मारके आहेत. 15व्या शतकातील तालिकोट युद्धात हे शहर पूर्णतः उद्ध्वस्त झाले, पण तरीही येथील अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. चला तर मग आता आपण बघूयात हम्पी हे शहर नक्की आहे कसं. आता आपण आलेलो आहोत विजया विठ्ठल टेम्पल इकडे, जिथे दगडाचा रथ आहे आणि हे पहिलं डेस्टिनेशन आहे आपलं. सो इथं बाहेर रोडवरती ऑटो येऊ शकतात. स्टॉप आहे आणि आपल्याला इकडून कॉमन बग्गी जी आहे ती म्हणजे 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे या मेन रोडवरून आज जाण्यासाठी. आपण आता आहोत विजया विठ्ठल मंदिराच्या परिसरात आणि हम्पीमध्ये एक सगळ्यात फेमस जागा म्हणून ओळखली जाते. इतकं सुंदर आर्किटेक्चर आहे इथे. हे जे मंदिर मागचं दिसतंय तर हे मुख्य मंदिर आहे या परिसरातलं, पण तिथे थोडं काम चालू आहे सध्या रिपेअरिंगचं, त्यामुळे आतमध्ये प्रवेश नाही आहे आणि पूर्ण मंदिराची तोडफोड झालेली आहे. पण तरीही अशाही अवस्थेत या मंदिरामध्ये जे नक्षीकाम केलेलं आहे ते इतकं सुंदर आहे, म्हणजे दगडांमध्ये व्यवस्थितरित्या अगदी कोरलेलं आहे सगळं. आणि असा काहीसा हा परिसर आहे. दगडांचे भव्य 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 डोंगर आणि इतकी मोठं दगडं आहे तिथे, इतकी मोठी दगडं की बास, असं आपल्याला सहसा नाही बघायला भेटत. हम्पीमधील विठ्ठल मंदिर हे 16व्या शतकातील रचना आहे, जी भगवान विठ्ठल यांना समर्पित आहे. या मंदिराचे कोरीव काम आणि भव्य वास्तुकला पाहण्यासारखी आहे. मंदिरामध्ये जे खांब आहे त्यावर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती तसेच वेगवेगळे प्रसंग रेखाटलेले आहेत. या मंदिराचं आणखीन एक गूढ म्हणजे इथे 56 खांब आहे, ज्यावर थाप मारली असता आपल्याला संगीत ऐकू येतं.
विठ्ठल मंदिराचे संगीत स्तंभाचा गूढ अजूनही कायम आहे आणि हे मंदिर एक उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. हम्पीमधील प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच दगडी रथ हा विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आहे. याचा आकार एका मंदिरासारखा आहे, याला चाके देखील आहेत आणि पूर्वीच्या काळी हा रथ वापरला जाई असं म्हणतात. या रथाचं चित्र आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवर देखील पाहायला मिळतं. इतकं चमत्कारिक पद्धतीच्या वास्तू इथे आहेत आणि हे माझं पहिलं डेस्टिनेशन आहे आणि मला इतकं सुंदर वाटतं म्हणजे आय कॅनॉट एक्सप्लेन. कारण प्रत्येक जी काही दगड या वास्तूमध्ये आहे सगळ्यांवरती नक्षीकाम केलेलं आहे, सगळ्यांवरती. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की तोडफोड होण्याच्या अगोदर हे राज्य जे आहे किंवा हे शहर जे आहे ते कशा पद्धतीचं असेल. बघताय जागोजागी असे स्टोन्स बॅलन्स करून ठेवलेले आहेत. हे मला सगळीकडे दिसतात या कॅम्पसमध्ये. आय डोंट नो हे काय आहे. पुणे ते सुहागा म्हणजे वातावरण खूप छान आहे. पाऊस नाही आहे. मला मी कुठे चालले हेच कळत नाही आहे. इथे खूप कमी साईन बोर्ड्स लावलेले त्यांनी. कोणच नाहीये इथे, मी एकटीच आहे आणि माझे काय चालू पेश करते हैं हमारी भी एक कलाकृति इन हम्पी. आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. क्वीन्स बाथ म्हणजे राणीचे स्नानगृह. हे पण एक ठिकाण आहे आणि असं चारी बाजूला गार्डन आहे आणि मधोमध अशा प्रकारचा महाल आहे. पुण्यातील स्त्रियांसाठी असलेले हे स्नानगृह आयताकृती आहे. एका विहिरीसारखा याचा आकार आहे आणि त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. नैसर्गिक उतार वापरून या विहिरीपर्यंत पाणी आणण्यात आणले आहे. आपण चाललेलो आहोत दसरा दिप्पा बघायला. तर कर्नाटकामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा खूप उत्साहाने साजरा करतात आणि त्या काळी हा सोहळा बघण्यासाठी जे राजघराण्यातली लोक आहेत तर ते इथं यायचे वरती, जिकडे आता आपण चाललेलो आहोत. त्याला दसरा प्लॅटफॉर्म असं देखील म्हटलं जातं. महानवमी दिब्बा हा राजा कृष्णदेवराय यांच्या ओरिसा विजयाच्या स्मरणार्थ बांधला गेला होता. हा चौकोनी आकृतीचा आहे आणि त्याचा तळ प्रचंड मोठा आहे आणि हळूहळू तो लहान होत जातो. प्लॅटफॉर्मच्या चारही बाजूला विविध शिल्पपटे साकारलेली आहेत. 14व्या शतकातील काही क्रियाकलापांची सूची आणि हत्ती, घोडे आणि उंटासह कूच करणाऱ्या प्राण्यांच्या ओळी आहेत. दक्षिणेकडील शिल्पचित्रांमध्ये दांडिया नृत्य करणारे नर्तक आणि संगीतकार दिसतात. 3ऱ्या स्तरावरील उठाव चित्रांमध्ये युद्ध मिरवणूक, जोडपे आणि सामान्य नागरिक एकमेकांवर पाणी फेकून होळी साजरी करतानाचे दृश्य दाखवतात. मोठ्या व्यासपीठाजवळ एक प्रेक्षक हॉल देखील आहे. याच परिसरामध्ये स्थापत्य सौंदर्याने नटलेल्या हम्पीमधील काळ्या दगडाची पुष्करणी अत्यंत खास आहे. अनेक वर्ष मातीच्या टेकडीखाली दबलेली ही पुष्करणी अप्रतिम सुंदर आहे. या पुष्करणीच्या बाजूलाच एक मंदिर आहे. अशी कथा आहे की राजघराण्यातील स्त्रियांनी या पुष्करणीमध्ये पाय धुवून मगच या मंदिरातील देवीच्या दर्शनाला जाणे अपेक्षित होते. इथले जे काही दगड तुम्हाला दिसत आहेत ना, तर प्रत्येक दगडावरती काहीतरी नावं कोरलेली आहेत कसली तरी कन्नडमध्ये. प्रत्येक दगडावरती ही नाव आहे. ही काळे दगड आहेत जे की इथे भेटत नाही आणि असं मानलं जातं की बाहेरून आणलेत आणि मग इथे हे बनवलेलं आहे पुष्कराणी.
आहेत लोकल याच तालुक्याचे. हा हजारराम मंदिर हे रामायणातील रामाला समर्पित होते. हे राजघराण्याचे औपचारिक मंदिर आहे. मंदिराच्या आतील भिंतीवर हिंदू महाकाव्य रामायणाचे विस्तृत वर्णन असलेली चित्रे आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवरती विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे उद्ध्वस्त झालेले मंदिर हजारो कोरीवकाम आणि शिलालेख तसेच हिंदू धर्मशास्त्राचे वर्णन करणारी विस्तृत भित्तिचित्रे आणि उद्यानांनी घातलेले त्याचे विस्तीर्ण अंगण यासाठी प्रसिद्ध आहे. आता आपण आलेलो आहोत जनना नगरी इकडे, म्हणजेच जिथे राणीचा महाल आहे. आणि या परिसरामध्ये लोटस महाल म्हणजेच कमळ महाल आणि इतर मंदिरं आणि स्मारकं आहेत. हा जो दिसतोय हा आहे राणी का महल का अधिष्ठान, म्हणजे बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस हे आहे. हंपीमधील कमळ महाल हा त्याच्या कमळाच्या आकारामुळे प्रसिद्ध आहे. तसेच राजपरिवारातील स्त्रियांच्या विश्रांतीसाठी हा महाल बांधण्यात आला होता. याचे बांधकाम इंडो अरेबिक शैलीमधील आहे. इथली लोक खूप प्रेमळ आहेत, म्हणजे अजिबात तुम्हाला असं अनसेफ किंवा असं थ्रेटसारखं काहीच वाटणार नाही. कारण मी इतक्या जणांशी आज इंटरॅक्शन केले आणि ते फार प्रेमाने विचारतात की तुम्ही कुठून आहात, एकटे आलात की कसे आलात वगैरे वगैरे. तर इथे तुम्ही खरंच सोलो ट्रिपवरती आरामात येऊ शकता. सेफ्टीचा काहीच विषय नाही आहे. कारण मी सकाळपासून अशा ठिकाणी गेले की जिथे कोणीच नाही आहे आसपास आणि रिमोट जागांवरती गेलेली आहे. तर असं काहीच नाही, तुम्ही आरामात येऊ शकता सोलो ट्रिपवरती. याच परिसरामध्ये हत्ती शाळा आहे, जी हत्तींना ठेवण्याकरता जवळपास 1000 ते 1200 फूट लांब दगडी महालाप्रमाणे बनवलेली आहे. या महालाला 11 मोठी दालनं आहेत आणि या दालनांना वेगवेगळ्या आकाराचे घुमट आहे. तसंच त्यावर नक्षीकाम देखील वेगळं आहे. या वास्तूसमोरील भव्य दालनात माहूत आणि पहारेकरी राहत असत. चाललोय अंडरग्राऊंड शिवा टेम्पल इथे. भूमिगत शिव मंदिर हे हंपीमधील सर्वात जुने मंदिर आहे. विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले हे मंदिर जमिनीच्या पातळीपासून काही मीटर खाली आहे. मंदिराची छत सध्याच्या जमिनीच्या पातळीच्या बरोबरीचे आहे, तर मंदिराची मुख्य रचना एका सकल भागावर उभी आहे. भगवान शिवाचा अवतार प्रसन्न विरूपाक्ष यांना हे मंदिर समर्पित आहे. 1980च्या दशकात उत्खनन करताना हे प्रकाशात आले आणि सापडण्यापूर्वी 400 वर्षांहून अधिक काळ हे मंदिर मातीमध्ये गाडलेले होते. आणि आतमध्ये दिसतोय आपल्याला तो तिथे नंदी आहे. आणि हे थोडंसं इथे जवळपास 1.5 फूट खोल आहे, त्यामुळे आत जाणं थोडं रिस्की असू शकतं. आणि आत हे खूप मोठा गाभारा आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये दिसतंय की नाही डोंट नो, खूप मोठा गाभारा आहे आतमध्ये. आत असा हा गाभारा आहे. विजयनगर का पैसा भी है मैडम. अच्छा, पुराना वाला विजयनगर दिखा पाहिजे. ये देखो मैडम, ये 15 सेंचुरी का कृष्णदेवराय का. अच्छा, ये हरियाणा बुक्काराय का 14-13 सेंचुरी. हे आहेत पाशाभाई. मेरा नाम पाशा है. हा, हॅलो हम्पी. तर यांनी आपल्याला सगळं आज हम्पी फिरवलेलं आहे. जर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही इकडे आल्यावर यांची राईड घेऊ शकता. खूप व्यवस्थित so much. फिरवलेलं आहे. थँक्यू सो प्लीज मच. कॉल माय नंबर. हा, थँक्यू. काहीच नाही आहे याच्यात. नाही काही. अशी भीती वाटलेली ना मला, तेव्हा मागड माझी बॅग चेक करायला आले लिटरली, आणि पळवायला लागले तर ते चिडत होतं. थँक गॉड ते काका होते, त्यांनी त्याला पळवून लावलं.
हंपीमधील पहिल्या दिवसाचं माझं शेवटचं पाण्याचं ठिकाण होतं ते म्हणजे हिमपूट टेकडी. या टेकडीवर पाण्याची टाकी, प्रवेशद्वार, लहान मोठ्या आकाराची मंदिरं आणि गणपतीची मंदिरं आहेत. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टेकडीवरून आपल्याला हंपीचा आजूबाजूचा परिसर दिसतो आणि तिथे उत्तम सूर्यास्त दिसतो. म्हणून मी इथे जरा थांबले आणि खूप छान आरामात बसून सूर्यास्त एन्जॉय केला. इतकं सुंदर तिथलं वातावरण होतं आणि वाईब होती की बस. इथे मँगो ट्री रेस्टॉरंटला जेवायला आले आणि मला काही आपलेच महाराष्ट्रीयन फ्रेंड्स भेटलेले आहेत आणि त्यानेच मला अप्रोच केलं बोलायला, कारण मी ॲज युजल इंट्रोवर्ट आहे. तर हे पण पुण्याचे आहेत आणि मुंबई. तर याच्या चॅनलचं नाव आहे JP बनकर. तर हा पण ब्लॉग्स बनवतो, तर चेकआउट करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. डे 1 इन हम्पी ओव्हर. आणि मी जी अपेक्षा केलेली तर त्यापेक्षा जास्त मजा मी इकडे केलेली आहे. मी नवीन लोकांना भेटले, खूप साऱ्या जागा बघितल्या आणि खूप 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 धमाल केली. अगदी कंटाळा येईपर्यंत मी आज फिरली आहे. सो आता तुम्ही जसं माझ्या चेहऱ्यावरून बघताय मी खूप थकलेली आहे. सो आता मी झोपणार आहे. आजचा ब्लॉग मी हा इथेच संपवते. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, जिथं मी ट्रॅव्हलचं बजेट, त्यानंतर अकोमोडेशन, लॉजिस्टिक्स आणि इतर गोष्टी, डूज डोंट्स वगैरे सगळं शेअर करेन. आणि इतरही जागा आहेत ज्या आपण उद्या एक्सप्लोअर करणार आहोत. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.